द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत। पावसाळ्यात मिळणाऱ्या अनेक रानभाज्यांपैकी टाकळा ही प्रसिद्ध भाजी आहे। वर्षातून किमान एकदा तरी खाल्ल्याने पोटाचे विकार उद्भवत नाहीत असे परंपरागत ज्ञान सांगते। अशा खास रेसिपीजसाठी द सारस्वत किचनला सबस्क्राईब करा। या रेसिपीकरिता आपण टाकळ्याच्या 3 जुड्या घेतल्या आहेत। या भाजीची केवळ पाने वापरली जातात। सगळी हिरवीगार पानं काढून घ्या। नीट केलेली पानं स्वच्छ धुवून चिरून घ्या। या रेसिपीकरिता आपल्याला लागणारे साहित्य आहे: पाव कप चणा डाळ वेगळी शिजवून घेतलेली, 1 कप खवलेला नारळ, 2 छोटे कांदे मध्यम चिरलेले, 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या मध्यम चिरलेल्या, 1 टीस्पून गूळ, शक्यतो काळा गूळ, तेल, फोडणीकरिता मोहरी, जिरं आणि चवीपुरतं मीठ। सर्वप्रथम फोडणीकरिता 3 टेबलस्पून तेल गरम करून घ्या। त्यात अर्धा टीस्पून मोहरी घाला। मोहरी तडतडल्यावर त्यात पाव चमचा जिरं घाला। त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा घाला। कांदा लगेच शिजण्याकरिता थोडे मीठ घाला, मग चिरलेली लसूण घाला। सगळे जिन्नस एकत्र करून 5 ते 6 मिनिटे शिजू द्या। इतर पालेभाजीप्रमाणे इथे देखील कांदा गुलाबी होईपर्यंत शिजवायचा आहे। कांदा झाल्यावर त्यात शिजवलेली चणा डाळ घाला। त्यानंतर हळूहळू भाजी भरत जा। सुरुवातीला भरगच्च दिसणारा टाकळा हळूहळू आळेल। भाजी वाफवण्याकरिता अर्धा कप पाणी सोडा। त्यावर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून 8 ते 10 मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवा। हळूहळू भाजीचा सुगंध घरभर दरवळू लागेल। भाजी शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ आणि गूळ घाला। वरून खोबरं घालून भाजी छान ढवळून घ्या। तांदळाची, नाचणीची भाकरी किंवा आंबोळी बरोबर ही भाजी अप्रतिम लागते। पावसाळा संपायच्या आधी लगेच ही भाजी घेऊन या। ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग रेसिपीसाठी पाहत रहा द सारस्वत किचन।